जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 19। जैनाचार्यांनी सत्याचे 2 प्रकार मानले, एक व्यवहार सत्य, 2 निश्चय सत्य अर्थात ट्रू अँड रिअली ट्रू। आइन्स्टाईन म्हणतात, वन थिंग मे बी ट्रू बट नॉट रिअली ट्रू। एक साधा प्रश्न घ्या, एखाद्याने विचारले किती वाजले, तर भारतातील मनुष्य जर रात्रीचे 8:30 वाजले म्हणाला, तर लंडनला राहणारा म्हणेल दिवसाचे 3 वाजले आहे। ज्याच्या त्याच्या अपेक्षेने उत्तर बरोबर आहे, सर्वच ठिकाणची वेळ सांगणे कठीण। जैनागम यास अव्यक्त म्हणेल, तर आइन्स्टाईन म्हणेल याचे उत्तर केवळ त्रिकालज्ञ देऊ शकेल। सद्वाद आणि अपेक्षावाद यामध्ये कमालीचे साम्य आहे असे म्हटले तर मुळीच अतिशयोक्ती होणार नाही। पण ज्याप्रमाणे सद्वादाला श्री शंकराचार्यांनी संशयवाद असे म्हणून चूक केली, त्याप्रमाणे आइन्स्टाईनच्या सापेक्षवादावरही टीका झाली। सद्वाद व डॉक्टर राधाकृष्णन। सर्वात महत्त्वाची गोष्ट, डॉक्टर राधाकृष्णन यांनी सद्वादाचा अनुवाद थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी असा केला आहे। त्यांचा तर्क त्यांच्याच शब्दात वाचा। इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथात ते म्हणतात, द थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी कॅनॉट बी लॉजिकली सस्टेन्ड विदाउट द हायपोथेसिस ऑफ ॲन ॲब्सोल्यूट. द जैन्स ॲडमिट दॅट थिंग्स आर वन इन देअर युनिव्हर्सल आस्पेक्ट अँड मेनी इन देअर पर्टिक्युलर आस्पेक्ट. बोथ these according to them are partial points of view. असा तर्क जरी त्यांनी केलेला असला तरी सद्वाद इतका परिपूर्ण आहे की डॉक्टर राधाकृष्णन यांच्या तर्कामुळे सद्वादाचे काही बिघडत नाही। सद्वादाची सुद्धा अशी मान्यता आहे की निरपेक्ष सत्य या जगात काहीच नाही। मग आमच्या मनात निरपेक्षतेचा मोह का यावा? जर वस्तूच निरपेक्ष नाहीत तर आम्ही निरपेक्षता दाखवणारे कोण? सापेक्ष सत्याबाबत संदेह संशय निर्माण होण्याचे कारण असे की सापेक्ष सत्य म्हणजे वास्तविक पूर्ण सत्यापेक्षा दूरचे निराळे असे समजले जाते। वास्तविक तसे नाही। सद्वाद आणि प्रोफेसर एडिंग्टन। सापेक्षवाद किंवा सद्वाद याबाबत प्रोफेसर एडिंग्टन म्हणतात, ए more familiar example of a relative quantity is direction of an object. There is a direction of Cambridge relative to Edinburgh and another direction to London and so on. It never occurs to us to think of this as discrepancy or to suppose that there must be same direction of Cambridge at present undiscoverable, which is absolute nature of physical world. अशी अनेक उदाहरणे देता येतील की ज्यामुळे सद्वाद स्पष्ट होईल। शेवटी 1-2 उदाहरणे देऊन पुरे करू। ऊन सर्वांनी पाहिले आहे, पण विज्ञान म्हणते पाहू शकत नाही। धर्मयुगच्या 7 ऑक्टोबर 1973च्या अंकात श्री हरिमोहन शर्मा यांनी त्याविषयी वैज्ञानिक सत्यता पद्धती सादर केली आहे। ते म्हणतात, आप रोज धूप को देखते हैं, पर वैज्ञानिक से पूछिए तो वे कहेंगे कि धूप को कोई कभी नहीं देख सकता। उनकी भाषा में धूप सारे सौरमंडल की वर्णक्रम अर्थात सोलर स्पेक्ट्रम है, जो वास्तव में सूर्य द्वारा अंतरिक्ष में फेंकी गई तरंगों और स्फुरणों की विस्तीर्ण पट्टी है। यदि इस पट्टी को एक सप्तक मान लिया जाए तो इस पट्टी के जो रंग हमें आँखों से दिखाई देते हैं, लाल से लेकर बैंगनी तक, उन्हें सप्तक के बीच का एक स्वरानुक्रम माना जा सकता है। अर्थात धूप में ऐसे रंग भी मौजूद है जो हमें आँखों से कभी दिखाई नहीं देते। ऐसे रंगों की संख्या करोड़ों के करीब है। अकबर आणि बिरबलची कथा सर्वश्रुत आहे। जमिनीवर रेघ ओढून अकबराने
बिरबलाला सांगितले की या रेघेला हात न लावता ही रेघ लहान करून दाखव. लागलीच बिरबलने तिच्या शेजारी एक पहिल्या रेघेपेक्षा मोठी रेघ ओढली आणि म्हणाला, हे पहा, ती रेघ लहान झाली. वास्तविक ती रेघ तेवढीच होती, पण तिच्या शेजारी मोठी रेघ ओढल्यामुळे ती रेघ लहान झाली. रेषेची व्याख्या करताना जिला लांबी असते पण रुंदी व जाडी नसते तिला रेषा म्हणतात, अशी व्याख्या केली जाते. बिंदूला देखील जाडी नसते, पण वास्तविक असे आहे की जिला रुंदी आणि जाडी नाही अशी रेषा जगात नाही. अतिशय सूक्ष्म जरी असली तरी नाही म्हणू शकत नाही. सरळ रेषा कागदावर ओढून आपण सरळ म्हणू शकतो, पण अधिक सूक्ष्म रीतीने पाहिल्यावर कळून चुकेल की रेषा जिला आपण सरळ रेषा म्हणतो वास्तविक ती पूर्ण सरळ नाही. शेवटी साधुवादासंबंधी काही विचारवंतांचे उद्गार खाली देत आहे. त्यावरून साधुवादासंबंधाने त्यांचे मत व समर्थन कळेल. 1. प्रयाग विश्वविद्यालयाचे उपकुलपती महामहोपाध्याय डॉक्टर गंगानाथ झा हे म्हणतात, जब से मैंने शंकराचार्य द्वारा किया गया जैन सिद्धांत का खंडन पढ़ा है, तब से मुझे विश्वास हुआ है कि इस सिद्धांत में बहुत कुछ है जिसे वेदांत के आचार्यों ने नहीं समझा है, और जो कुछ अब तक मैं जैन धर्म को जान सका हूँ उससे मुझे यह दृढ़ विश्वास हुआ है कि यदि शंकराचार्य जैन धर्म को उसके असली ग्रंथों से देखने का कष्ट उठाते तो उन्हें जैन धर्म का विरोध करने को कोई बात नहीं मिलती. जैन धर्माचे सिद्धांत आणि प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान हे धार्मिक पद्धतीच्या अभ्यासकासाठी महत्त्वपूर्ण असे आहे. साधुवादाने सर्व सत्य विचारांचे द्वार खुले केले आहे. जर्मन विद्वान हर्मन जेकोबी. महात्मा गांधी यांचे एक वाक्य असे आहे की ज्या प्रकारे मी साधुवाद जाणतो त्याच प्रकारे मी त्याला मानतो. मला हा अनेकांत मोठा प्रिय आहे. डॉक्टर M.B. नियोगी, चीफ जज नागपूर हायकोर्ट व उपकुलगुरू नागपूर विद्यापीठ यांनी म्हटले आहे की अनेकांत अथवा साधुवाद विश्वदर्शनात अद्वितीय आहे. संदर्शन किंवा साधुवादाचे सिद्धांत हे औद्योगिक पद्धतीमुळे प्रस्तुत काळी झालेल्या गुंतागुंतीच्या समस्या उलगडण्यास अत्याधिक कार्यकारी होतील. प्रोफेसर B.L. आत्रेय यांनी म्हटले आहे की जैनियों का अनेकांतवाद और नयवाद एक ऐसा सिद्धांत है जो कि सत्य की खोज में पक्षपात रहित होने की प्रेरणा करता है, जिसकी आवश्यकता सब धर्मों को है. प्रोफेसर फणीभूषण अधिकारी यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की साधुवाद और अनेकांत वस्तुस्वरूप को यथार्थ बतलाता है. प्रोफेसर रेमांड पाश्वर यांनी म्हटले आहे की तत्त्वज्ञानी या नात्याने मी जैन धर्माचा अध्यात्मवाद, त्याग आणि अहिंसा आदी सिद्धांतांचा आदर करतो. डॉक्टर भगवान दास यांनी म्हटले आहे की व्यवहार शोधन के लिए शास्त्र बनता है, सो जैन शास्त्र का मूल सिद्धांत साधुवाद ऐसा ही साधु उपाय है. महात्मा गांधी यांनी सुद्धा एका ठिकाणी असे म्हटले आहे की यदि मुझे अनेकांतवादी या साधुवादी माना जाए तो भी इसमें मेरी कोई हानि नहीं होगी. मुझे यह अनेकांतवाद बड़ा प्रिय है. आचार्य आनंद शंकर ध्रुवजी काशी यांनी म्हटले आहे, जैन धर्म में अहिंसा तत्व जितना रम्य और भक्ति मार्ग जितना स्तुत्य है उससे कहीं अधिक सुंदर साधुवाद है. महाराजा साहब म्हैसूर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, जैन धर्म ने सब धर्मों के मेल को और सब तत्वज्ञानों को भिन्न भिन्न अपेक्षाओं को अपने सार्वधर्म और उसके अनेकांतवाद में रख दिया है. डॉक्टर भांडारकर पुणे यांनी एके ठिकाणी म्हटले आहे,
इन भंगों के कहने का यह मतलब नहीं है कि प्रश्न में निश्चितपना नहीं है। यह भाव है कि जो कुछ कहा जाता है वह सब किसी द्रव्य, क्षेत्र, कालादि की अपेक्षा से सत्य है। श्री गंगा प्रसाद मेहता काशी यांनी म्हटले आहे की जैन धर्म के तत्वज्ञान में सद्वाद नाम का एक बड़ा सिद्धांत है जिसके बिना कोई भी वैज्ञानिक तथा दार्शनिक अन्वेषण सफल नहीं हो सकता। श्री सरकार महोदय यांनी म्हटले आहे की पूर्वी और पश्चिमी दर्शनों में जुदे जुदे स्थानों में सद्वाद का मूल सूत्र स्वीकृत होने पर भी सद्वाद को स्वतंत्र दार्शनिक मतवाद का उच्चासन देने का गौरव केवल जैन दर्शन को ही मिल सकता है। प्रोफेसर डॉक्टर हर्मन जेकोबी बर्लिन यांनी म्हटले आहे की इस सद्वाद से सर्व सत्य विचारों का द्वार खुल जाता है। आतापर्यंत आपण सद्वाद तौलनिक दृष्टीने पाहिला। कथन थोडक्यात जरी असले तरी मान्य करावे लागेल की सद्वाद तथ्यपूर्ण आहे। वस्तुस्वरूप जाणून घेण्याचा तो यथार्थ मार्ग आहे, जो मार्ग जैनाचार्यांनी अनेक शतकापूर्वी शोधून काढला आहे। म्हणूनच जैनाचार्य म्हणतात, जेण विणावी लोगस्य व्यवहारो संवहा न निवडई तस्य पवनेकघ्र गुरुं नमो अनेगंत वायस्य।